मी रोहिणी प्रकाश भोगे, उपअधीक्षक भूमी अभिलेख भंडारा इथे परिरक्षण भूमापक या पदावर कार्यरत आहे. आमच्या प्रमुख मागण्यांमध्ये सर्वात प्रमुख मागणी म्हणजे आमचा तांत्रिक वेतनाची आम्ही मागणी करत आहोत आणि ती मागणी रास्त आहे. कारण आता जे इंजिनियर्स लोक घेत आहे आमच्या इथे पदभरती जी होत आहे ती सिव्हिल म्हणून होत आहे आणि बाकी डिपार्टमेंटमध्ये त्याच पदावर काम करणारे लोक आज आमच्यापेक्षा जास्त वेतन घेत आहे आणि आम्ही कमी वेतनावर आज क्लरिकलच्या वेतनावर आहोत. म्हणून आमचं शासनाला एकच मागणी आहे की आमचं जे तांत्रिक वेतन आहे ते आम्हाला त्यांनी द्यावं. आंदोलन आहे. मी प्रशांत तुळीराम बागडे, उपअधीक्षक भंडारा भूमी अभिलेख कार्यालय इथं भूकरमापक या पदावर कार्यरत आहे. आमच्या कर्मचाऱ्यांच्या तांत्रिक वेतन श्रेणी याच्यासाठी आमचं आंदोलन चालू आहे. त्याच्यामध्ये भरपूर मागण्या आहेत आणि आम्ही 4 टप्प्यामध्ये आंदोलन केलेलं आहे आणि आता शेवटचा टप्पा आमच्या आंदोलनाचा चालू आहे, म्हणजे आता बेमुदत संप. त्यानंतर जिथपर्यंत शासन आमचे तांत्रिक वेतन श्रेणी आणि इतर मागण्या पूर्ण करत नाही तिथपर्यंत आम्ही कायमचं काम बंदलं आंदोलन चालू ठेवणार आहोत. कारण शासनाने आमची भरती करताना तांत्रिक म्हणून भरती केलेली आहे. सिव्हिल इंजिनियर, BE सिव्हिल, ITI असे मागतात आणि वेतन जे देत आहेत ते क्लरिकल वेतन देत आहेत आणि काम आम्ही तांत्रिक स्वरूपाचे करत आहोत. खुद्द महसूल मंत्री साहेबांनी जो 150 दिवसाचा कार्यक्रम राबवलेला आहे त्यामध्ये आमच्या विभागाने खूप उत्कृष्ट काम केले म्हणून महसूल मंत्री यांनी सुद्धा आमच्या पाठीवर, आमच्या विभागाच्या पाठीवर शाबासकी दिली. आणि त्या व्यतिरिक्त एवढं सगळं करू नये आणि एवढं काम सुंदर करून आणि तांत्रिक काम करू नये, आम्हाला तांत्रिक वेतन श्रेणी न देण्यात कोणती अडचण आहे अशी आमची मागणी आहे. त्यामुळे आम्हाला शासनाने तांत्रिक वेतन श्रेणी जाहीर करावी अशी आमची. प्रमोद लाकडे, परिरक्षण भूमापक, उपअधीक्षक भूमी अभिलेख तुमसर. आमच्या आंदोलनाची मुख्य मागणी हीच आहे की आमचे काम तांत्रिक स्वरूपाचं असल्यामुळे आम्हाला तांत्रिक वेतन श्रेणी देण्यात यावी. या संबंधानं आमच्या पदभरती नियमात सुधारणा करण्यात आली. 2011ला आमची पदभरती नियमात सिव्हिल इंजिनियर आणि ITI सर्व्हेअर असे क्वालिफिकेशन घेण्यात आले, त्यानुसार भरती झाली. परंतु आतापर्यंत वेतनात कोणतीही वाढ झाली नाही. आतापर्यंत आम्ही क्लर्कच्या 19,900 हाचे वेतन घेत आहोत. आमची मुख्य मागणी ही आहे की आम्हाला कमीत कमी तांत्रिक वेतन श्रेणीचा शेवटच्या टप्प्यामध्ये S8 25,500 देण्यात यावा. या संबंधात आंदोलन केलं होतं गेल्या वर्षी. त्याला मंत्री महोदयानं 150 दिवसात तुमच्या मागण्या मान्य करू असं आश्वासन दिलं. ते पाळलं न गेल्यामुळे आम्ही यावर्षी पुन्हा आंदोलनात सहभाग झालो. दिनांक 18 फरवरीपासून आम्ही काम करणे बंद केले. नंतर हा 23 ते 27 या कालावधीत सामूहिक रजा आंदोलन केलं. त्यांना मागणी न केल्यामुळे आम्ही 2 ते आतापर्यंत आम्ही बेमुदत कामाच्या याच्यावर ठाम आहोत. बेमुदत काम बंद आंदोलन आहोत. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.